रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर एका छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार झालं जी. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिराने गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या छोट्याशा बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी ठेवून हिरा रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. सुरत आलं उरत आलं लखचंदन भरत आले. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि रायगडाचे दरवाजे बंद झाले. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राजाज्ञेमुळे दरवाजा उघडणं शक्य नसल्याने ते म्हणणे कोणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्ह बाळ. माझं बाळ एकटं आहे घरी. गडाच्या दरवाजाजवळ येताच हिराने ते पाहिले आणि गडाच्या पहारेकऱ्यांना दरवाजा उघडण्याची तिने विनंती केली. मी पदर पसरवते तुमच्या पुढे, मला जाऊ द्या. माझं बाळ एकटं आहे घरी. पोटासाठी तरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण बेलाची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. सगळे दुर्घट झाले असते संसारी, नसती सदर तू येथे माझी कैवारी. कैसी घडली असती जन्माची वारी, दोषी आले जर नसते मज तू तव उदरी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई. त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, संत मदना करुणा सत्वर तव तत्पर. बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर. सर्व चराचर नांदे सुखरूप सुखधामी. शोधित तुझला येतो स्वर्ग ही विश्रामी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई. त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, आई आई आई.
आई 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 आई